टीईटीची परीक्षा रद्द करा, त्यासोबतच SIR आणि BLOची जी ड्युटी दिली ती शिक्षकांची रद्द केली पाहिजे अशा मागणीसाठी सोलापुरात शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे। जिल्ह्यातले हजारो शिक्षक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर जुनी पेन्शन असेल, टीईटीचा मुद्दा असेल किंवा BLO आणि SIRची ड्युटी असेल, या सगळ्या मोर्चाच्या प्रश्नांसाठी शिक्षक जे आहेत ते आज रस्त्यावरती आहेत। वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या एकत्रित येते हा मोर्चा जो आहे तो काढतात। हजारोंच्या संख्येनं सगळे शिक्षक जे आहेत ते रस्त्यावर उतरतात। कारण मला सांगा काय नेमकी भूमिका आहे, हजारोंच्या संख्येनं आज तुम्ही रस्त्यावरती उतरला? संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व शिक्षक ह्या टीईटी परीक्षेच्या विरोधात आपले मत व्यक्त करण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे जमणार होते, परंतु पावसाळ्याचे दिवस आणि आषाढी कार्तिकीचा सोहळा, या सोहळ्यात कुठल्याही सामान्य नागरिकाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातून सर्व संघटनांच्या वतीने, समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर, जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर हजारो शिक्षकांच्या सोबत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। मी समन्वय समितीच्या वतीनं रंगनाथ काकडे शिक्षक समितीचा राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रतिक्रिया देत आहे। या ठिकाणी टीईटी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनी दिली, परंतु ही परीक्षा देत असताना त्या काळी आज जवळजवळ माझ्यासारख्या हजारो शिक्षकांचे 33 वर्ष सेवा पूर्ण आहे आणि 33 वर्षानंतर एखाद्या परीक्षेचे निकष पाहणं हे कुठल्याच नियमामध्ये बसत नाही। एखाद्या उमेदवाराची पात्रता घेत असताना उमेदवार त्या जे निकष पूर्ण केले का हे अगोदरच पाहायचं असतो, परंतु 30-35 वर्षानंतर पुन्हा त्याचे निकष बघणं हे कुठेही संयुक्त होत नाही। म्हणून याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर प्रत्येक शाळेवरच्या शिक्षकांना BLOचे काम दिलेलं आहे, SIRच्या माध्यमातून निवडणुकीविषयक काम दिलेलं आहे। खरं तर फक्त निवडणुकीच्या संदर्भात काम करणं हे अपेक्षित होतं, परंतु त्याला अनुषंगाने अनेक कामं, ज्या कामामुळे शिक्षकांना थोडीही उसंत मिळत नाही, त्याला आमच्या विद्यार्थ्यांबरोबर जायला वेळ नाही। म्हणून या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संघटनाचे 19 शिक्षक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी BLOचं किंवा SIRचं काम हे राष्ट्रीय काम आहे, त्यामुळे ते करणं बंधनकारक असल्याचं प्रशासनाकडनं सांगितलं जातं, सरकारकडनं सांगितलं जात आहे। काय नेमका विरोध तुमचं BLO SIR? BLOचं काम करणं क्रमप्राप्त आहे, उचित आहे, राष्ट्रीय काम आम्ही सगळे समजतो। प्रत्येक काम हे राष्ट्रीय कामच असतं। शिक्षकांनाच का, अनेक लोक बाहेर म्हणजे सुशिक्षित बेकार फिरतायत, त्यांना जर हे काम दिलं तर योग्य होईल। आज आता जूनमध्ये शाळा प्रवेश महत्त्वाचा आहे, विद्यार्थी शाळेत दाखल होतात आणि हे काम आम्हाला असं जुंपलंय की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकाला कार्यमुक्त केलेलं आहे BLO आणि SIRच्या कामाला। त्यामुळं सध्या आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडू लागलेल्या आहेत। मग प्रशासनाला नेमकं जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या आहेत की काय, हेच काम नंतर पण करू शकलो असतो। कार्यमुक्त करणं गरजेचं आहे, पण सगळ्या शिक्षकांना कार्यमुक्त केलं जातं का संस्थांत? नाही, सध्याच्या मितीला राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये समानीकरण नावाखाली एक शिक्षकाची पदं हे राखून ठेवलेलं आहे। अशी परिस्थिती असताना BLOच्या नावाखाली गेल्या 8 वर्षापासून शिक्षकाला कामाला जुंपली गेलेलं आहे आणि SIR सारखा एक जटिल काम रात्रंदिवस करून सुद्धा ते काम परिपूर्ण होत नाही। आणि आम्ही असं म्हणू इच्छितो की शिक्षकांनाच ही कामं का लादली जाते आहे। ॲक्ट 2090 मध्ये शिक्षकांना फक्त 3 मुद्द्यासाठी शासनाने आणि निवडणूक आयोगाने दिलेला कामकाज तो पार पाडण्यासाठी आम्ही सक्षम आहे। BLO आणि SIR काम यातून आमच्या शिक्षकांना मुक्त झालीच पाहिजे असं आमची मागणी आहे। एवढंच नव्हे, जुनी पेन्शन योजना सरसकट सर्व शिक्षकांना मिळाली पाहिजे। आमदार खासदारांना एकदा निवडून मंत्रिपदाचा किंवा आमदार पदाचा शपथविधी घेतल्यानंतर त्यांना पेन्शनचा लाभ मिळतोय। त्यांना पेन्शन तर आम्हाला शिक्षक 30-35 वर्ष काम करून पेन्शन योजनेचा लाभ भेटत नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही। पुढची भूमिका काय असणार आहे, काय पुढची आंदोलनाची दिशा? आम्ही शासनाला या आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की शासनाला सद्बुद्धी देऊ की आमच्यावर जे अशैक्षणिक कामं लादलीत ती कामं आमच्यापासून त्यांनी दूर करावेत। आमचं जे प्रथम कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना शिकवणं, आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्यावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे ज्याच्यामुळे बरेचसेच विद्यार्थी शाळेतून कमी होत आहेत, याला कारणीभूत तो शासन निर्णय, तो शासन निर्णय रद्द करावा। आणि टीईटी परीक्षा तर आम्हाला नकोच आहे, कारण आम्ही सर्व परीक्षा देऊन सर्व टप्प्यातून आम्ही सर्व्हिस लागला असताना आम्हाला टीईटी परीक्षेची गरज नाही।
विद्यार्थ्यांना शैक्षणिक भवितव्य पाहता विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं जी आहे ते दिलेत ती कामं जे ते रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या शिक्षक संघटनांची आहे आणि शेकडोंच्या हजारोंच्या संख्येनं सगळे शिक्षक जे आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोलापुरातल्या 4 हुतात्मा चौकापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघताय की हे सगळे शिक्षक जे आहेत ते रस्त्यावरती उतरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो नेला जातोय. सोलापूरमध्ये हजारोंच्या संख्येनं सगळ्या शिक्षक जे आहेत ते रस्त्यावरती उतरला पाहायला म्हणजे जवळपास शिक्षकांच्या 19 संघटना ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं लावण्यात आलेली आहेत BLO SRIची ड्युटी SIRसाठी BLO म्हणून जी नियुक्ती करण्यात आली आहे ती प्रामुख्यानं रद्द करण्यात यावी. त्यासोबतच जुनी पेन्शनचा मुद्दा असेल TET परीक्षा शिक्षकांना शिकवण्याचा मोठा अनुभव पाठीशी असताना त्यांना TET परीक्षेची सक्ती केली जाते त्यामुळं ही TET परीक्षा रद्द झाली पाहिजे. SIR आणि BLOची ड्युटी जी आहे ती रद्द झाली पाहिजे. त्या कामातून आमची सुटका झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन सोलापूरमध्ये या सगळ्या शिक्षकांना रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आयुक्त दिसला आफताब शेख ABP माझा सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.